दररोज कुठेतरी बिबट्याची काहीतरी घटना घडते. म्हणजे आमच्याकडे कुत्रा घाई बघायला नाही मिळत, परंतु बिबट्या लवकर बघायला मिळतो, अशी परिस्थिती आहे. याच्या आधी जे काही धोक्याचे सिग्नल आले ते आपण ऐकले नाहीत याचं कारण. शेतकऱ्याचा हा प्रॉब्लेम सुरू होऊन किमान 20-25 वर्ष झाले, तुमचं 20-25 वर्ष वाढत गेलेलं आहे. तर मग हे बिबट्या आणि वाघांचे एवढे हल्ले होण्याचं आपल्याला आधीच थांबवता आलं. अलीकडं संघर्ष फार वाढलेले दिसतात. म्हणजे मी ज्या भागात राहतो, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, आमचा अकोल्याचा जो पट्टा आहे हा, ह्या सगळ्या बेल्टमध्ये दररोज कुठेतरी बिबट्याची काहीतरी घटना घडते. म्हणजे आमच्याकडे कुत्रा घाई बघायला नाही मिळत, परंतु बिबट्या लवकर बघायला मिळतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही रस्त्यानं चाललायत, घरी जातायत येतायत कुठं, आणि अगदी दिवसा उजेडी म्हणजे संध्याकाळी 5-6 वाजताही तुम्हाला तो पाहायला मिळतो, सकाळी दिवस उगवल्यानंतरही पाहायला मिळतो. आणि हे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते वाढलेत, तर त्याची कारणं काय आहेत ती जास्त वाढण्याचं अलीकडं खूप लक्षात येतं की तर याच्या आधी जे काही धोक्याचे सिग्नल आले ते आपण ऐकले नाहीत याचं कारण आहे. म्हणजे जेव्हा शेतीवर रानडुकरं येणं वाढलं, नुसती रानडुकरं नाही, रानडुकरं एक वेळ तुम्ही हाकला, माकड आलं तर एक वेळ हाकला, गवे यायला लागले शेतामध्ये. आता गव्यांना कोण हाकलणार, एवढा प्रचंड दौडते, त्याला कसं हाकलायचं, कंपाऊंड पण टिकू देत नाही, काहीच नाही. म्हणजे शेतकऱ्याचा हा प्रॉब्लेम सुरू होऊन किमान 20-25 वर्ष झाली, तर तो 20-25 वर्ष वाढत गेलेला आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. या गोष्टी घडताना आपण आधीच जर का अशा का घडतायत याची जर का नीट चिकित्सा केली असते आणि काहीतरी उपाय केले असते, तर मग हे बिबट्या आणि वाघांचे एवढे हल्ले होण्याचं आपल्याला आधीच थांबवता आलं असतं. पण कोणी कारणं शोधली नाहीत, कोणी ते गांभीर्याने घेतलं नाही. कारण प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांचा आवाज कुठे काय, आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येणं पण बंद झालं. नाही, शहरात एसीत बसणाऱ्या तथाकथित वन्यजीव प्रेमींचा आवाज फार मोठा आहे. हो ना. आणि बिचाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातल्या कामातून वेळच नाही कुठं बोलायला. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा आवाज कोण ऐकणार. बरोबर. आणि त्यामुळे समस्या पुढे येणार हे दिसत असून सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, हे त्याचं मुख्य कारण आहे. आता काय झालंय, तर दोन्ही गोष्टी झाल्या आहेत. तर एकतर वाघांची, बिबट्यांची, रानकुत्र्यांची सुद्धा संख्या खूप वाढली आहे. आणि हे आश्चर्य नाही, कारण वाघाला किंवा बिबट्याला एका वेळेला 4-4 पिल्लं होतात. बरोबर. आणि 2 वर्षानंतर ती मादी परत गाभण राहू शकते. म्हणजे जर का सगळी पिल्लं जगत असली तर ते काय रेटने वाढेल पहा. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, लोकांचा आवाज, लोकविकास मंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.